शेतकरी मित्रांनो, अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी तब्बल 2 लाखांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. पण या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? ज्यांनी आधी कर्जमाफी घेतली आहे त्यांना काय? आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 सरकार कसे देणार? आज आपण जी-आरमध्ये प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा, स्क्रीनवरती तुम्हाला जी-आर सुद्धा दिसत असेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक संवाद या चॅनलवरती. महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चा शासन निर्णय जारी केला आहे. हा जी-आर शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर आणि कोणत्या अटी आहेत ते जाणून घेऊया. अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकले आहेत. अनेक शेतकरी वेळेवर कर्जफेड करू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. यामुळे सरकारने ही नवीन कर्जमाफी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणाला मिळणार 2 लाखांची कर्जमाफी? आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान पीक कर्ज घेतले आहे आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी ते कर्ज थकीत होते आणि 31 मार्च 2026 पर्यंत कर्जफेड केली नाही, अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे जमीन किती आहे याची अट नाही. लहान, मध्यम किंवा मोठा शेतकरी सर्वांना समान निर्णय लागू आहेत. आधी कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांचे काय? जर तुम्ही महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ आधी घेतला असेल तर तुम्हाला पुन्हा 2 लाखांची कर्जमाफी मिळणार नाही. अशा शेतकऱ्यांना फक्त 50,000 पर्यंतचा लाभ दिला जाणार आहे. कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर समजा तुमची थकबाकी 3 लाख आहे, तर सरकार पूर्ण 3 लाख माफ करणार नाही. प्रथम तुम्हाला 1 लाख स्वतः भरावे लागेल. उर्वरित 2 लाख सरकार ओ-टी-एस म्हणजे वन टाईम सेटलमेंट अंतर्गत देईल. ही रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने फक्त थकबाकीदारांनाच मदत केली नाही. जो शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. 2022, 23, 24 आणि 24-25 या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात वेळेवर कर्जफेड केली असल्यास प्रति शेतकरी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल. कोण पात्र आहेत? आता महत्त्वाची अट, खालील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, विद्यमान किंवा माजी मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरकारी कर्मचारी ज्यांचा पगार 25,000पेक्षा जास्त आहे, सरकारी उपक्रमातील अधिकारी व कर्मचारी, आयकर भरणारे व्यक्ती, 25,000पेक्षा जास्त पेन्शन घेणारे. म्हणजेच ही योजना मुख्यतः सामान्य शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. तसेच लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅकची नोंदणी असणे अनिवार्य आहे. मित्रांनो, हा जी-आरमधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सरकारने पुन्हा एकदा कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतु काही मर्यादा देखील आहेत. कारण 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम स्वतः भरावी लागणार आहे. तसेच आधी कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना फक्त 50,000चा लाभ दिला जाणार आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपले कर्ज खाते तपासून पात्रता निश्चित करणे आवश्यक आहे. बघा, तुम्हाला व्हिडिओ तर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.